नमस्कार शेतकरी मित्रांनो, डॉक्टर सर्वदांते चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। या ठिकाणी आपण शेतकरी मित्रांनो गायत्री प्रफेटची हे दुसरी फवारणी या ठिकाणी कपाशी या पिकावर घेतलेली आहे। पहिल्या वेळेस 10 ml गायत्री प्रफेट प्रति लिटर 15 लिटर पाण्यासाठी आपण वापरले होते। यावेळेस कपाशीची कंडिशन पाहून आपण 15 ml पर पंपाला या ठिकाणी प्रमाण घेतलेलं आहे। त्यासोबत बायर कंपनीचे एंट्राकॉल बुरशीनाशक, सिलिकॉन बेसचे स्टिकर आणि अळीसाठी बोंडअळी नियंत्रणात येण्यासाठी प्रोफेक्स सुपर आणि पांढरी माशी, मावा, थ्रिप्स, तुडतुडे याचा नायनाट होण्यासाठी या ठिकाणी बेस्ट ॲग्रो लाईफ लिमिटेड कंपनीचे रॉनफेन या ठिकाणी आपण घेतलेले आहे। प्रति पंपाला 30 ते 35 ml या ठिकाणी रॉनफेन, 30 ml प्रोफेक्स सुपर, 15 ml गायत्री प्रफेट आणि 25 ते 30 ग्रॅम या ठिकाणी एंट्राकॉल बुरशीनाशक आपण घेतलेले आहे आणि स्टिकर 5 ml। शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता कपाशीची याप्रमाणे या ठिकाणी ग्रोथ झालेली आहे। गायत्री प्रफेट रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे। आपण पाहू शकता जवळजवळ पात्या लागणे, पात्याची गड थांबणे, एवढा पाऊस असताना सुद्धा आपण पाहू शकता पाती गड अजिबात झालेली नाही। शेतकरी मित्रांनो, पाहू शकता आपण जमिनीवर कुठेही पाती गड झालेली नाही आहे। 2 फुटाची असताना कपाशी आपण याच्यावर गायत्री प्रफेटचा स्प्रे घेतलेला होता। आता कपाशीची हाईट जवळपास 3.5 ते 4 फूट या झालेली आहे। आता 15 ml ने आपण या ठिकाणी गायत्री प्रफेट फवारणी केलेली आहे शेतकरी मित्रांनो। आणि एवढंच नाही, आपण या कपाशीच्या जे काही गळफांदी असते ते आपण कापल्यामुळे जे फळफांदी आहे, फळफांदी वाळायला चांगली जागा मिळालेली आहे। 4.5चा मारा आहे शेतकरी मित्रांनो। आपण पाहू शकता गळफांदी कापल्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे मारा या ठिकाणी भिडलेला नाही आहे। सूर्यप्रकाश, खेळती हवा असल्यामुळे पातीगड थांबलेली आहे। गायत्री प्रफेटचा या ठिकाणी हा आविष्कार किंवा चमत्कार झाला आपण पाहू शकतो। आपण सुद्धा आपल्या कपाशी पिकावर गायत्री प्रफेट हे आवर्जून मारावे ही सर्व शेतकऱ्यांना मी आग्रहाची विनंती करतो। एक वेळेस नक्कीच वापरून पहा, काय रिझल्ट आहे आपल्याला नक्कीच कळेल। व्हिडिओ आवडला असेल शेतकरी मित्रांनो, लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या डॉक्टर सर्वांते चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे आम्ही नवीन व्हिडिओ टाकणार ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचणार। एवढं बोलून थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।